तुमची जीभ फार वळवळ करायला लागली आहे. एक काम करा, या दोघांनाही बाहेर घेऊन जा. सोबतीची गरज आहे. घेऊन जा ना बाहेर. हे खूप जड जाईल तुम्हाला. खरे मालक समोर पाहिजे. आउट. जागेचे खरे मालक समोर यायला पाहिजे मुजुमदार. तुम्ही अजिबात घाबरू नका. आपण सगळे एकत्र लढलो तर हे काहीच करू शकणार नाहीत. मला सांगा, कुणी घेतला हा निर्णय? आम्हाला त्यांच्या संग जाऊन बोलायचं. आत्ताच्या आत्ता दार उघडा. आम्ही त्यांच्या संग काय बोलायचंय ते आमचं आम्ही ठरवू. चला रे. थांबा. आत येऊ का मिस्टर श्रीकांत इनामदार? अजून किती दिवस असं फुकट सांभाळायचंय तुम्हाला दादासाहेब? प्लॅन सिंपल होता. तुझा ॲक्सिडेंट होणार, तू मरणार आणि तुझी प्रॉपर्टी मी एन्जॉय करणार. पण तू मेलाच नाहीस. चिवट आहेस रे. कोमात गेलास पण जिवंत राहिलास. गेले वर्षभर मी वाट बघतोय की तू कधी शुद्धीवर येशील, कधी माझ्या खांद्यावरचं ओझं उतरेल. द ग्रेट श्रीकांत इनामदार, फेमस बिझनेसमॅन, फेमस पर्सनॅलिटी मिस्टर श्रीकांत इनामदार हा जिवंत आहे. तू जिवंत आहेस हे जगापासून लपवण्यासाठी मी काय काय केलंय माहिती आहे तुला? बहुत पापड बेले यार. अगदी तुझे अंत्यसंस्कार लपवण्यापासनं ते तुझ्या सावत्र बहिणीला सांभाळण्यापर्यंत खूप केलंय आम्ही. माइंड यू. ओरिजिनल प्लॅननुसार गोष्टी झाल्या असत्या ना तर सिंपल झालं असतं माझ्यासाठी. तुझा ॲक्सिडेंट होईल, तू मरशील आणि सगळी प्रॉपर्टी मला एन्जॉय करायला मिळेल. बट यू मेड अ स्मार्ट मूव्ह. विलमध्ये एक छोटासा क्लॉज ॲड केलास. सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या केअरटेकरकडे जाईल आणि मग केअरटेकर म्हणून ती भावनामध्ये आली. ती मिडल क्लास बाई, तिची अख्खी फडतूस फॅमिली, त्यांच्याशी लढलो मी त्यांच्या लेवलला उतरून. आणि त्या मूर्ख बाईनी प्रॉपर्टी आम्हाला दिली आणि आनंदीला स्वतःकडे ठेवलं. मला वाटलं वाव लवली, जिंकलो मी. जे मला हवं होतं ते सगळं मिळालं. पण परत तू मध्ये आलास. वन्स अगेन स्मार्ट मूव्ह. विलमध्ये अजून एक छोटासा क्लॉज होता की जोपर्यंत आनंदी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत सगळी प्रॉपर्टी सीज असेल. सील्ड. समोर पैसा आहे पण वापरू शकत नाही. प्रॉपर्टी आहे पण उपभोग घेऊ शकत नाही. तुला कळतं याने किती चिडचिड होते. माझं सगळं प्लॅनिंग, माझी सगळी मेहनत वाया घालवलीस तू श्रीकांत. आणि आता माझा पेशन्स संपलाय. कळलं? तुझी एक सही आणि जुन्या सगळ्या गोष्टी पुसून टाकून मी सगळे पेपर्स माझ्या हिशोबाने बनवून घेणार आहे. आणि म्हणूनच तुला जिवंत ठेवलंय. सो तुला इतके दिवस जिवंत ठेवलं, या उपकारांची परतफेड म्हणून तरी मला जे हवंय ना ते तुला करावंच लागेल. पण तसं झालं नाही तर आनंदी 18 वर्षाची झाल्यानंतर सगळं आनंदीच्या नावावर होईल आणि त्या भावनाला सगळं आयतं मिळेल. अँड माइंड यू, मी तेही होऊ देणार नाही. तुझ्यासोबत आनंदीला मारावं लागलं तरी चालेल. श्रीकांत इनामदार उठा आणि मला हव्या असलेल्या पेपर्सवर मला सह्या द्या. प्लीज दादा, डू दिस वन लास्ट बिट फॉर मी. आठवण नाही तुला तुझ्या पोरीची?
तिला कडेवर उचलून घ्यावं असं वाटत नाही तुला? मिस नाही करत तू तिला? तुझ्या भावनाला मिस नाही करत? जवळ यांच्यासाठी तरी उठ रे. फुकट मरतील हा तुझ्यामुळे. हो म्हणू नको, मी वॉर्निंग नाही दिली. प्लीज. तू उठून सही करेपर्यंत मला काहीच मिळणार नाही याची मला कल्पना आहे. सिक्रेट सांगू का एक? श्रीकांत दादा, मला ना एक माणूस मिळालाय जो जुन्या तारखांनुसार सगळे पेपर्स बनवणार आहे. काय करणार होतो आम्ही? तुझा रेटिना स्कॅन करणार डोळ्यांचा, बायोमॅट्रिक्स वगैरे घेणार आणि एक डिजिटल ID क्रिएट करणार आणि मग सगळ्या कागदपत्रांवर तुझी डिजिटल सिग्नेचर घेणार आणि सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करून घेणार. सो श्रीकांत दादा, आता वेळ कमी आहे आणि मग तुझा गेम ओव्हर. सो आता पटापट माझं काम करायचं आणि लगेच मरायचं. इतके दिवस मी फक्त तुम्हाला भेटण्याच्या आशेवर जिवंत राहिलो. माझं नसण्याचं दुःख तुम्ही कसं बचवत असाल. आनंदी भावना कुठे आहात? आजच्या दिवशी दिवंगत श्रीकांत आणि आई यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा श्राद्धविधी केला जातो. आता मी पुढचा विधी करतो, तुम्ही संकल्प करा. आनंदी, हात सोड. तुमच्या आत्म्याला शांती लाव. तू पण प्रार्थना कर. आमची माझ्यावर तुमचा कायम आशीर्वाद राहू दे. मी तुम्हाला खूप मिस करते. आई, आजी आणि बाबा बघत असतील ना आपल्याला? हो,